हॅलो, मी हर्षदा. तर आज आपण पाहणार आहोत पारायण चालू असताना कोणकोणता आहार घ्यावा, कोणतं धान्य खावं, कोणतं तेल वापरावं, त्याचबरोबर कोणकोणते मसाले वापरावे. तर हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यात आधी आपण पाहूया नेमकं धान्य कोणतं वापरायचं. जर तुम्ही बाजरी खाल्ली पारायणाच्या पहिल्या दिवशी तर तुम्ही पूर्ण आठवडाभर बाजरीचं सेवन करा. जर तुम्ही गहू खाल्ले तर तुम्ही पूर्ण आठवडाभर गहूच खावा. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आज गहू खाल्ले, उद्या तुम्हाला वाटेल मी बाजरी खाईल किंवा मी ज्वारीची भाकरी खाईल, तर असं नाही चालणार. तुम्ही आज गहू खाल्ले तर पूर्ण आठवडाभर गहू खा, बाजरी खाल्ली तर पूर्ण आठवडाभर बाजरी खा. आपण पाहूयात पालेभाज्यांमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्यांचं सेवन करू शकता. तर पालेभाज्यामध्ये राजगिरा, हिरवा मठ, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर, सुरण, प्रमाणे बटाटा, फ्लॉवर, वांग, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कढई इत्यादी तुम्ही पालेभाज्यांचं सेवन करू शकता पारायण चालू असताना. त्याप्रमाणे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आता हे सगळं बनवताना कोणत्या तेलाचा वापर करावा. तर तुम्ही पारायण चालू असताना सूर्यफूल तेल आणि करडईचं तेल वापरू शकता. त्याचप्रमाणे मसाल्यांमध्ये कोणते मसाले वापरायचे, तर मसाल्यामध्ये तुम्ही हळद, लाल मिरची आणि जिरं याचं सेवन करू शकता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे द्विदल धान्य खाऊ नये. द्विदल धान्य म्हणजे ज्या धान्याचे किंवा जे पण कडधान्य असेल ज्याचे दोन समांतर भाग होतात ते धान्य म्हणजे द्विदल धान्य. तर असं धान्य खाणं टाळायचंय. पूर्ण आठवडाभर तुम्हाला द्विदल धान्य नाही खायचंय. तर तुम्ही दही, दूध, ताक, चहा या गोष्टींचं सेवन करू शकता. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.